आणि आम्ही जिद्दीने मग त्या ठिकाणी उतरलो आणि 8 दिवसातच आम्ही ती सगळी निवडणूक, करोडो रुपयाचा पाऊस त्या ठिकाणी पाडला गेला. एक एक मत 5-5 हजारला विकत घेतलं गेलं. वाढ बघा, नक्कीच चांगलं काहीतरी घडेल. नक्की होणार आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं तसं. बघा वाढ बघा, चांगलंच काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेचे निकाल काल हाती आले आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल 89 जागा त्यांनी मिळवल्या आहेत आणि 2 नंबरचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ठरला आहे. त्यांना 65 जागा मिळाल्या आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचा जो महापौर मुंबईवरती बसेल अशी ज्यांनी घोषणा केली होती ते राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणार नाही. पण त्यांनी जी फाईट जी आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांच्यासोबत तगडी फाईट दिली आहे आणि जास्तीत जास्त त्यांचे नगरसेवक निवडून आणलेले आहेत. माझ्यासोबत उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी सध्या शिवाजी पार्क मैदानाजवळ वरती आहे. काय सांगाल, कसा वाटतं निकाल? निकाल कसा? अच्छा, कार्यकर्ते आहेत. काय निकालाची मी नगरसेवक आहे तुम्ही? कोणत्या वार्डातून निवडून? 181 मधून निवडून आलोय. 181. उद्धव बाळासाहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, आदेश साहेबांनी, आणि मी त्या ठिकाणी गेली 30 वर्ष शिवसेना उमेदवारच कधी निवडून आलेला नाही. वडाळामध्ये 181 मध्ये मी काँग्रेस पक्षामध्ये होतो. काँग्रेस पक्षातून मी शिवसेनेत आलो 5 वर्षापूर्वी आणि आता शिवसेनेचा उमेदवार 30 वर्षानंतर मी मताधिक्याने निवडून आलो. यापूर्वी माझी मिसेस त्या ठिकाणी नगरसेविका होती, पण ती गेली 1 तारखेला तिचं निधन झालं याच महिन्यात. आज आमचे 17 दिवस झाले तिला. आणि तेवढं आम्ही टेन्शनमध्ये असून पण बोला मुंबईचा विषय आहे, मुंबई वाचवायची आहे. ठीक आहे, आपल्यावर संकट कोसळलेलं आहे, पण येणारं संकट हे फार म्हणजे आपल्या मुंबईवरती येणार आहे. आणि आम्ही सगळ्या गोष्टी, या महापुरुषांचा त्याग हे सगळं बघितल्यानंतर आपला त्याग त्यांच्यापुढे काही नाही. आणि आम्ही जिद्दीने मग त्या ठिकाणी उतरलो आणि 8 दिवसातच आम्ही ती सगळी निवडणूक, करोडो रुपयाचा पाऊस त्या ठिकाणी पाडला गेला. एक एक मत 5-5 हजारला विकत घेतलं गेलं. तरी देखील लोकांनी कामाच्या माध्यमातून आणि विभागातल्या लोकांवरती जो आम्ही काम केलं दिवस रात्र, त्या कामाचा आम्हाला लोकांनी, जनतेने त्या ठिकाणी पैशाला भीक घातली नाही आणि आम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून दिला. त्यांच्या विरोधात शिंदेचा उमेदवार होता की भाजपचा? शिंदेचा उमेदवार होता पुष्पा कोळी. काँग्रेसमध्ये असताना तो ओबीसी वाढ झाल्यामुळे मी तिला निवडून दिली होती आणि ती काही कारणामुळे मग ते शिंदे गटामध्ये गेली आणि ती माझ्या अपोज उभी होती. काँग्रेसचे तर पप्पू यादव होते. असे 19 उमेदवार होते. 19 उमेदवारांमध्ये तुम्ही बाजी मारलेले आहे. विरोधात म्हणजे एका विरोधात 18 उमेदवार उभे होते. जर आपण बघितलं आता याच मैदानावरती ठाकरे बंधूंची जोरदार सभा झाली आणि त्यानंतर कुठेतरी वातावरण फिरलं अशी चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली होती, जी की वन साईड निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होती. ती नंतर कुठेतरी आपण ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकले आहे अशा पद्धतीचा सगळीतर प्रचार सुरू होता. वातावरण आपण पाहिलं असेल. पण तुमच्या ज्या जागा आहेत त्या कमी झाल्यात. 25 वर्षाची सत्ता जो महापौर तुमचा शिवसेनेचा होता तो आता मुंबई महापालिकेत नसणार आहे. तरी देखील आज उद्धव ठाकरेंची प्रेस झाली, तुम्ही त्यांना भेटायला गेलात. काय उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं? उद्धव साहेबांनी मार्गदर्शन हेच केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे हाऊसमध्ये जे विरोधकांच्या, आता आम्ही विरोधात बसणार आहे, विरोधी पक्ष म्हणून बसणार आहोत, पण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आणि त्यांच्या प्रत्येक ज्या गोष्टी सभागृहामध्ये होतील त्याला जर चुकीचं असेल तर धट्ट्याने, म्हणजे आम्ही अनुभवी नगरसेवक असल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी त्या विरोधात लढा देता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि जो जल्लोष झाला शिवसेना भवनावरती आणि तिकडे मातोश्रीवरती, जो काही नंबर्स आहेत तुमचे ते कमी असले तरी आता उद्धव ठाकरे आजच बोलले की आमची इच्छा असली महापौर असलं तरी, देवाच्या मनात असलं तरी होईल. काय आता शिंदेंनी पण त्यांचे जे काही नगरसेवक आहेत ते ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, काही बदल घडेल? वाढ बघा, नक्कीच चांगलं काहीतरी घडेल. नक्की होणार आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं तसं. बघा वाढ बघा, चांगलंच काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. आणखी कार्यकर्ते आहेत तुम्ही सोबत आहेत. कसा होता प्रचार? खूप एकदम मस्त. आणि जनतेचा जो जोश होता, जल्लोष होता, तो एकदम म्हणजे बघण्यासारखा होता. आणि
प्रत्येक नागरिकाने, वडाळ्यातल्या प्रत्येक नागरिक, आमचा जो विभाग आहे त्या विभागातल्या प्रत्येक नागरिकांनी एवढी मेहनत केली ना, 1 रुपयाची अपेक्षा न करता जेवण खावण म्हणजे उपाशी राहून सगळ्यांनी प्रचार केला आणि भाऊंना जिंकवण्यामध्ये त्यांनी भरघोस अशी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं चीज आम्हाला काल मिळालं. आणि भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भाऊ हे कोरबाच्या आणि पूर्ण त्या विभागाच्या मातीची नाळ जुळलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी तळागाळामध्ये राहून सगळ्या कार्यकर्त्यांना एकनिष्ठ करून, एकत्र करून त्यांनी हा संघर्ष पूर्ण केला आणि ही खरोखर अस्तित्वाची लढाई होती आणि ती अस्तित्वाची लढाई आम्ही काल 15 तारखेला 16 तारखेला आम्ही जिंकलो. आणि सगळ्या शाखेतल्या सगळे पदाधिकारी असो किंवा वडाळ्यातली जनता असो, सगळ्यांनी एवढी मेहनत केली ना की त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आज भाऊच्या डोक्यावर होते. म्हणून आम्हाला हा जो दिवस होता तो आम्हाला पाहायला मिळाला आणि खूप आम्ही सगळे आनंदी आहोत. आणि आमच्या वहिनी आहेत, प्रेसिला वहिनी, त्यांनाही आम्ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली असे आम्ही या ठिकाणी मानतो. हे नक्कीच नवनियुक्त त्यांचे नगरसेवक होते. ते नुकतेच उद्धव ठाकरेंची जी पत्रकार परिषद झाली तिथे ते आत्ता त्यांच्यासोबत होते. त्यांनी वडाळा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डमधून तिकडच्या वडाळा मतदारसंघातील एक वॉर्ड आहे तिथून त्यांनी दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आगामी काळामध्ये देखील तुम्ही वाट पहा, एक चांगलीच गुड न्यूज मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन महेश सोबत मी स्वानंद, मुंबई तक.